पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कासाग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड पाडा येथे डहाणू जवार मुख्य मार्ग पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे मध्यरात्रीपासून वाहतूक ठप्प झाली आहे। या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य नरेश गायकवाड यांनी स्वतः ट्रॅक्टर मोफत उपलब्ध करून चारोटी ते कासा दरम्यान अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे प्रवासाची सुविधा दिली आहे। त्यांच्या ह्या सामाजिक कार्याचं परिसरामध्ये सर्वत्र कौतुक केलं जात आहे। मध्ये मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि याचाच परिणाम कुठेतरी आता जनजीवनावर देखील झालेला पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर माझ्या समोर बघितलं तर हा डहाणू जव्हार राज्यमार्ग आहे आणि या राज्यमार्गावर गेल्या रात्रभरापासून पाणी भरलेलं आहे आणि आता ये जा करण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्यामुळे थेट जे ग्रामपंचायतचे कासा ग्रामपंचायतचे सदस्य आहेत यांनी स्वतःचं ट्रॅक्टर आता या लोकांच्या सुविधेसाठी उपलब्ध केलेलं आहे। काय सांगतील, कधीपासून हे पाणी भरलेलं आहे? रात्रीपासून पाणी भरलेलं आहे आणि येण्या जाण्याची काही सुविधा नसल्यामुळे मी स्वतःच माझे ट्रॅक्टर काढून आणि मी लोकांची सेवा करतोय। येण्या जाण्यासाठी लोक अडकलेले आहेत, त्यांना मी सुखरूप त्या बाजूने काढतोय, त्यांना नेऊन सोडतोय, परत घेऊन येतोय सकाळपासून। नक्कीच पाहिलं तर आपल्या मागे बघितलं तर या ठिकाणी नागरिक देखील आहेत। दादा, कुठे चालले तुम्ही आता? मी कशाला चाललं? कधीपासून इथे पाणी भरलेलं आहे? रात्रीपासून भरलेलं आहे। पाणी जायला अजून कुठे जागा नाहीये का? नक्कीच पाहिलं तर मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि याचाच परिणाम कुठेतरी आता रस्त्यांवर झालेला पाहायला मिळतोय। संपूर्ण रस्ते जे ते जलमय झालेले आहेत आणि डहाणू आणि नाशिकला जोडणारा हा मुख्य मार्ग आहे। सध्या हा मार्ग पाण्याखाली गेलेला आहे आणि संपूर्ण वाहतुकी ते ठप्प झालेला आपल्याला पाहायला मिळते। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।